ऐकूया आपण आवाज सुहास म्हात्रे सरांचा। थँक्यू सर। वन्स अगेन उपस्थित सर्व क्रीडा रसिक आणि खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत। अगदी आपण बघतोय सेमीफायनल मधला हा सामना जाऊन पोहोचला आहे, जिथे दोन दिग्गज संघ एका विभागामध्ये आपण बघतोय। पेण तालुक्यातील खारेपाट विभागातील दीव गावचा हा संघ आहे, जिथे दीव गावाची एकी आज खरं तर पाहायला मिळतोय। तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय हॅलो तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय जीतवाई जीते या गावाची आपल्याला एकत्रितपणा एकसूत्रितपणा पाहायला मिळतोय। सकाळच्या 17 पर्यंत आज जीतवाई जीते या संघाने खेळ केलाय। आज मात्र प्रत्येक खेळाडूच्या खेळीच्या प्रेमात पडावा असा खेळ आहे। मैदानावरती दाखल झालाय। पहिल्या बाजूला आपण एका बाजूला बघितलंय संगम म्हात्रेला, तर त्याच्या समोर आहे बंड्या। याचा संगमचा फटका अगदी बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता। गोलंदाज हर्षन गावंड आहे, अष्टपैलू खेळाडू आहे। आज दिवसातली त्याची खेळी चर्चेत आहे। खूप चांगली खेळी त्यांनी आज दिवसभरामध्ये साकारली। अंतिम क्षणामध्ये जात असताना त्याची खेळीमधली आक्रमकता मात्र मैदानावरती तो ओतत असताना पाहतोय। एका बाजूला दीव संघ तर दुसऱ्या बाजूला जीत यावी जीते संघ खेळत असताना बघतोय। दोन धावा धावफलकावरती लागल्यात। यावेळचा फटका फसलाय, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न। इथे मात्र मिड ऑफ मधून क्षेत्ररक्षक आलाय, पकडलाय चेल, संपलाय खेळ संगमचा। संघ अशोकजी शिंदे साहेब आणि सोनकार गावचे महेश पाटील, कुणालजी शिंदे, ऋषी शिंदे सातारा वरून खरं तर हा सामना लाईव्ह पाहतात। या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। खास करून अशोकजी शिंदे साहेब सातारा वरून खरं तर हा सामना पाहतायत। थँक्यू सर। जाऊया मॅच कडे। एक विकेट इथे मात्र माघारी परतलाय। एक धावसंख्येवरती संगमला माघारी परतावं लागले। हरेश गाबडने इथे मात्र बाद केले खेळाडूला। नवीन खेळाडू महेश पाटील, दोन बंधूंची जोडी मैदानावरती आहे। ओहो हो, अगदी बॅट आणि पॅड मधला चेंडू होता, शरीराचा वेध घेणारा चेंडू होता। चेंडू पडल्यानंतर मग अगदी लेग एसटी मध्ये स्विंग होताना पाहायला मिळाला आणि याच वेळेला मात्र ब्लाइंड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न महेशच्या माध्यमातून झाला, परंतु तिथे मात्र एक धाव धावफलकावरती येते। 3-1 अशी परिस्थिती सध्या दीव 11 दीव या संघाची झालेली आहे। अख्खा खारेपाट विभागातील सगळेच खेळाडू आज मात्र यूट्यूबच्या माध्यमातून जोडले असतील, कारण अखंड मी म्हणेन की खारेपाट विभागाचा हा प्रश्न खरं तर आज प्रतिनिधित्व करत असताना दीव गाव आहे तर एका बाजूला आहे जितवाई जीते गावाचा हा प्रश्न मात्र मैदानावरती मांडला। यावेळचा स्विंग होणारा चेंडूला उचलून केला अप्पर कट, प्रयत्नाचे पराकाष्ठा, वाढ एफर्ट्स इथे मानावा लागेल, कौतुक करावं लागेल। हवेमध्ये सूर मारला होता, शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू पकडण्यामध्ये अपयश जरूर आलाय, परंतु इथे मात्र बघा काय घडलंय। व्हॉट ए रिप्ले मध्ये जाऊया आपण। कुपेल चेंडू हवेमध्ये होता, तिथून क्षेत्ररक्षक धावून आला होता, नाव काय त्याचं, वाह, पकडण्याचा आतोनात प्रयत्न केला। ऐन क्षणाला चेंडू मात्र हातातून स्किड झालाय आणि चेंडू जमिनीला दान झालाय, परंतु दुसऱ्या क्षणाला मात्र बंड्या पाटीलला इथून मात्र माघारी परतावलंय आणि वाट एफर्ट्स इथे कौतुक करावं लागेल। प्रत्येक चेंडूसाठी झगडावा लागतोय, एक धावेसाठी इथे झगडावं लागतोय। महत्व आहे सगळ्याच क्षेत्रामध्ये प्रत्येक गोष्टीला, कारण आपण नेहमीच म्हणत असतो की राजकारणामध्ये एका मताला, व्यापारामध्ये एका रुपयाला आणि क्रिकेटमध्ये एका धावाला आणि आयुष्यामध्ये क्षणाक्षणाला खूप महत्व आहे। प्रत्येक येणारी एक धाव रोखणं महत्वाचं असणार आहे जितवाई जीते संघाला। तर येणारा एक धावसंख्येने धावफलक हलवायचा असेल, पुढे न्यायचं असेल, ते म्हणजेच दीव 11 दीव या संघाला। समोर आहे महेश पाटील, आता मात्र सर्व दारोमदार त्याच्यावरती असणार आहे। एक अष्टपैलू खेळाडू मोठ्या फटक्यांसाठी गणला जातोय। समोर आहे रुपेशचा हा चेंडू होता, चेंडूला भिरकावून दिलाय, चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय आपण। अगदी वाईडिश लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक वाईडिश मिड ऑफ मध्ये अगदी मग पाहायला मिळाला, तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून तिथून धावून गेलेला आहे। धावफलकावरती आली एक धाव, 5 आल्यात। मोठ्या फटक्यांची इथून गरज असणार आहे। इथून मात्र दीव 11 दीव या संघाचा
कर्णधार सुदर्शन मात्र ऑन द स्ट्राईक आहे. त्याच्या बॅट मध्ये ताकद आहे, नजाकत आहे, परंतु आज मात्र ही नजाकत मैदानावरती दाखवावी लागणार आहे. यावेळचा फटका इनर एज, फटका फसलाय आणि सुदर्शनला माघारी जावं लागणार आहे. बॅक टू द डग आउट. खरं आज दिवसभरामध्ये फटाके वाजतील. आज मात्र फायनलिस्ट कोण असणार आहे, मेगा संडेचा सुपरस्टार कोण असणार आहे त्याचा शोध मात्र आहे. अलॉंग द कार्पेट शॉट वाईडिश लॉंग ऑफ मधून चेंडू चाललाय, चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय, तिथे एकदा पूर्ण केली जातोय. दुसऱ्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न मात्र प्रयत्नच राहिलाय. धावफलकावरती आल्या 10ला 3 अशी परिस्थिती सध्या दिव 11 दिव या संघाची झाली आहे. मोठ्या फटक्यांची गरज आहे, फटक्यांची गरज आहे, प्रयत्नही खूप आहेत. इथून मात्र महेश पाटील असणार आहे ज्याने 2 चेंडूंमध्ये 2 धावेचा खेळ केलाय. मोठा फटका सजवलाय परंतु फटका फसलाय. तिथे मात्र वाईडिश लॉंगनला पकडलाय झेल. महेश पाटीलचा संपलाय इथे खेळ. मानवाधिकार रायगड जिल्हा सचिव यांचं शुभागमन खरं तर या मंचकावरती होत आहे. झालंय का? धन्यवाद. तर नक्कीच त्यांच्या सन्मानाकडे थोड्या वेळात वळणार आहोत आपण. अर्पुन या भाव सुमनांचे प्रेम बरे स्वागत अनेक मान्यवरांची मांदी व्यासपीठावरती येतोय. आज खरं तर सगळेच पाहुणे बघा अगदी दमदार वृत्तीने इथे सन्मानितपणे व्यासपीठावरती येतात. अजून मान्यवरांची हॅलो माननीय श्री छत्रपती शिवाजी महाराज सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री विजय भाऊ चव्हाण, तसेच माननीय श्री रवींद्र भाऊ चव्हाण रायगड जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष, तसेच त्यांच्या समवेत अनेक मान्यवर वेळात वेळ काढून आज वंचित बहुजन आघाडीचा मानाचा चषक ची फायनल पाहण्यासाठी वेळात वेळ काढून हे मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. तसेच त्यांच्या समवेत उद्योजक सागर चव्हाण हमरापूर, एससी कंस्ट्रक्शनचे मालक आणि हे सर्व नियोजन आमचे मित्र बळींजी कोळी आणि त्यांच्या सहकारी यांच्या वतीने 2024चा पहिला मानाचा चषक वंचित बहुजन आघाडीच्या सर्व मान्यवरांच्या माध्यमातून आज फायनलचा दिवस आपण पाहतोय. आणि आमच्या यूट्यूबचे ज्यांनी ते यूट्यूबसाठी सहकार्य केलं ते आमचे मित्र वस्तू शेठ, कारण का वेळोवेळी ते अनेक ठिकाणी यूट्यूब लाईव्ह करत असतात. हॅलो हॅलो वेळात वेळ काढून आलेले आमचे छत्रपती शिवाजी महाराज सेनेचे अध्यक्ष विजय भाऊ चव्हाण यांचं स्वागत करायचं आहे. त्यांचं स्वागत तालुका प्रमुख वंचित बहुजन आघाडीचे देवेंजी कोळी साहेब, तसेच रवींद्र भाऊ चव्हाण
रायगड जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी तसेच सागर चव्हाण उद्योजक पेन हमरापूर, छत्रपती शिवाजी महाराज सेना राष्ट्रीय अध्यक्ष विजय भाऊ चव्हाण तसेच त्यांच्या समवेत अनेक मान्यवर आहेत. वंचित बहुजन आघाडीचे सर्व तालुका जिल्ह्यातील पदाधिकारी, मॅच चालू ठेवायची, मॅच चालू करायची आहे. सन्मान इथे चालू राहील, मॅच चालू राहायची आहे. आपल्याला बनवायचे आहेत अगदी 12 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज असणार आहे. मॅच चालू ठेवायची. तदनंतर आपण सन्मान सोहळ्याकडे वळूया. खालापूर तालुका अध्यक्ष युवक प्रशांतजी गायकवाड साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. मी मराठी साहेबांना विनंती करेल आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे प्रशांतजी गायकवाड साहेब. वंचित बहुजन आघाडी चषक 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय. मंचकावर उपस्थित पाहुण्यांचा आदर सत्कार समारंभ सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. खालापूर तालुका अध्यक्ष युवक अध्यक्ष खालापूर तालुका प्रशांतजी गायकवाड साहेब यांचा सन्मान सोहळा आपण पाहिला. त्यानंतर साहिल जाधव यांना मी विनंती करेल सुधागड तालुकाचे महासचिव आदरणीय सन्माननीय आनंदजी जाधव साहेब यांचा हा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. साहिल जाधव यांच्या शुभ हस्ते मंचकावर उपस्थित रायगड तालुक्याचे महासचिव वंचित बहुजन आघाडी आदरणीय सन्माननीय आनंदजी जाधव साहेब यांचा हा सन्मान सोहळा आपण पाहतोय. त्यानंतर सुनीलजी दामनकर साहेबांना मी विनंती करेल आपण खालापूर तालुक्याचे महासचिव सन्माननीय उत्तम ओवाळे साहेबांचा आपण सन्मान करावा. दामनकर साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान केला जाईल. आदरणीय उत्तमजी ओवाळे महासचिव खालापूर तालुका यांचा हा सन्मान सोहळा आपण पाहतोय. यह सन्मान जरूर होत राहील. तत्पूर्वी पुन्हा एकदा मॅच कडे बोलूया. पहिला चेंडू खरं तर बघतोय गोलंदाज दाखल झालाय गौरव म्हात्रे सारखा गोलंदाज वापरला जातोय ज्यांनी आपल्या कमी वयामध्ये आपल्या क्रिकेटची छाप मात्र या क्रिकेट क्षेत्रामध्ये सोडलेली आहे. समोर आहे बघतोय आपण इल्लू ठाकूर, त्याला खूप चांगला फटकासाठी कवरिंग केला होता, कव्हर ड्राईव्ह साठी आमंत्रित केलं होतं. चेंडू पडल्यानंतर थोडासा स्विंग होतोय. पंच पुन्हा एकदा बघतोय आणि आपण मॅच कडे जरूर वळणार आहोत. एक चेंडू इथे समाप्त झालाय. दुसऱ्या चेंडूची अपेक्षा होती आणि इथून खरं तर बघा अपेक्षेच्या निर्णयाने पाहिलं होतं आणि वाईट चेंडू आलाय. एक धाव धावफलकावरती जोडली गेली आहे. बनवायच्या होत्या 13 मधून एक आता वजा करा, बनवायच्या आहेत 12. समोर आहे इल्लू ठाकूर आणि रोहित म्हात्रे सारखा खेळाडू आहे. इल्लू ठाकूर मागचा मॅचचा हिरो ठरलाय. या समोर गौरवच्या समोर आहे इल्लू. बनवायच्या आहेत 12. वाईट चेंडूचा प्रयत्न, अगदी बॅटची कड घेतली जातोय आणि फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू तिथे अडवला जाईल. एक धाव धावफलकावरती जोडली जाते. समीकरण पुन्हा एकदा बदलतोय. इथून मात्र येणारे चेंडू असणार आहेत आता मात्र 10 आणि धावकांच्या संख्येची गरज असणार आहे 12. 11 धावसंख्येची गरज असणार आहे. एका बाजूला आपण बघतोय जितवाई जिते आणि दीव 11 या संघामध्ये चाललेली लढत 2 षटकांचा खेळ होता. ते 2 षटकामध्ये जमवल्या होत्या 12. यावेळचा चांगला फटका होता, अगदी खोदून काढावा लागला. अगदी अलॉंग द कार्पेट शॉट वाईडिश लॉंग आउट मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू येईपर्यंत एक धाव धावफलकावरती आली. समीकरण इथून सुद्धा बदल होतोय. आपण बघतोय धावफलकावरती धावा लागल्या 3. आता बनवायचे आहेत फक्त 10. 9 चेंडूंमध्ये 10 धावांचं समीकरण असणार आहे. एका बाजूला संघाचा प्रयत्न आणि दुसऱ्या बाजूला जितवाई जिते संघाचा प्रयत्न. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा बॅटची इनर एज लागलेली आहे. रुपेश तिथे येईपर्यंत पुन्हा एकदा एक धाव धावफलकावरती येतोय. मोठा फटका घेण्याचा कोणताच प्रयत्न नाहीये. संत गतीने संयमाने चेंडूला पुढे सरसावतोय आणि एकेरी धावसंख्येने धावफलकावरती स्कोअर बोर्ड वरती हलवला जातोय. इथे मात्र सातत्य राखलं जातोय. सातत्य खूप महत्वाचं असणार आहे.
आणि इथून सातत्यपूर्ण खेळी आज मात्र जितवाई जिते करत असताना बघतोय. 4 धावसंख्या धावफलकावरती आली आहे. खरंच खूप चेंडू होता, सुरेख चेंडू होता. ऑफ स्टंपच्या अगदी बाहेर जाणारा चेंडू पुन्हा एकदा खोदून काढावा लागलाय. कौतुक करावं लागेल गौरवचं, कोणताही रूम देत नाहीये मोठ्या फलंदाजांना, ज्यांनी खरं तर दिवसभरामध्ये षटकार चौकारांची आतिषबाजी केली त्याच फलंदाजांना इथे मात्र बांधून ठेवतोय. एकेरी दुहेरी धावसंख्या पुढे सरसावतोय. प्रेशर थोडासा क्रिएट होतोय आणि रिलीज सुद्धा केला जातोय. खरं तर धावसंख्या 5 आली आहे. जितवाई जिते संघाचं एक आघाडीचे दोन्ही फलंदाज आहेत, संयमाने क्रिकेट करतात, त्यांना माहिती आहे धावसंख्या खूप कमी आहे. अशातच मात्र अनेक मान्यवरांची मादी आज मात्र आपल्या रजा घेताना पाहतोय आपण. साहेब धन्यवाद, तुम्ही आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढली. हा प्रेम मात्र आमच्यावरती नेहमी राहू द्या. चौकार आलाय, अगदी पॉइंट रिझन मधून हा चौकार आलाय. यस यस, चेक केला जाईल, चेक केला जाईल, टप्प चेक केला जाईल. पाच धावसंख्या धावफलकावरती आल्यात. बघा अनेक मान्यवर मात्र व्यासपीठावरती आलेले आहेत. बघा परमेश पाटील सर, आज कित्येक मान्यवर या व्यासपीठावरती येत आहेत. ही कर्मभूमी रंगभूमी. येस, फेअर डिलिव्हरी आहे, फेअर डिलिव्हरी आहे. चेक केलं गेलं. इथे मात्र चौकार आलाय आणि इथून मात्र या चौकाराच्या धावसंख्येने धावफलक पुढे सरसावते. आता मात्र 6 मध्ये बनवायचे आहेत. 4 9 धावसंख्या धावफलकावरती आल्यात. आता मात्र आपला विजयाचा विळखा जितवाई जिते संघ खरं तर या मॅच वरती आपला दबदबा निर्माण करत असताना पाहतोय. रावे संघ कुठे असाल तर लगेच यायचं आहे. रावे संघ आपला यस तिथे उपस्थित आहे. रावी संघाचा प्रतिनिधी कर्णधार इथे उपस्थित राहायचा आहे. 12वा प्रतिनिधी सुद्धा शेवटच्या क्षणाला आमच्याकडे पाहिजे. शेवटची 2 षटकांची कदाचित लढत केली जाईल किंवा षटक सुद्धा कमी केलं जाईल. वेळ घेऊ नका, बघा विनंती असेल. इथून मात्र 6 चेंडूंमध्ये फक्त 4 धावांची आवश्यकता असणार आहे. खरं तर शुक्रवारी ज्या गोलंदाजाने प्रभावित केलं होतं तो गोलंदाज इनॅट नंबर 2 मध्ये वापरला जातोय. संघ मात्र मागच्या मॅचचा हिरो ठरला होता, परंतु आज मात्र ती हिरोगिरी कामगिरी मात्र कुठेतरी कमी पडताना दिसतोय. ती कामगिरी मात्र उत्सावी लागेल. जाऊया मॅच कडे. दीव 11 दीव संघ एका बाजूला आहे, डिफेन्स करतोय. तर फलंदाजीसाठी आहे जितवाई जिते संघ. विजयासाठी फक्त 4 धावांची गरज. चेंडूवर असणार आहेत 6 मध्ये बनवायचे आहेत 4. डीप मध्ये क्षेत्ररक्षण सजवलंय. क्षेत्ररक्षणाची आरास रचली गेली आहे. बागफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न मात्र चाललाय. सीमारेषेजवळ चेंडूला अडवण्याचा अतोनात प्रयत्न यशस्वी ठरलाय आणि 2 धावा धावफलकावरती आल्यात. थेंबे थेंबे तलेसाचे आरामात मात्र मस्तपैकी बघा इथे मात्र फटका सजवला गेला आणि दोघांच्याही ज्या पद्धतीने फटका आला असं वाटलं होतं की चौकार जाईल, परंतु नाहीये. 2 धावा आल्यात. फक्त 5 मध्ये बनवायचे आहेत 2. समीकरण 5 मध्ये 2 आहे. 2 धावांची गरज. येस सर, 5 मध्ये बनवायचे आहेत 2 आणि अगदी समजबूतचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय रोहितच्या माध्यमातून. आज रोहितची बॅट तलपली होती, बॅट मधून अनेक धावा येत होत्या, परंतु आज मात्र अगदी शांत संयमाने खेळी करतोय. आपल्याला माहिती आहे की अगदी विजयाचे समीप आहोत. अशातच आपल्याकडून एखादी चुकी न होणे हे गरजेचं आहे, कारण वातावरणामध्ये झालाय बदल. अशातच डिपेंड्स करणं किती कठीण असतं हे जितवाई जिते संघाला माहिती आहे, कारण अनेक वेळा याच मैदानावरती अशा अनेक चित्तथरारक सामने सुद्धा त्यांनी खेळलेत. आज मात्र आपल्या गावाचा नावाचा डंका या मैदानावरती वाजवत असताना बघतोय आपण. एका बाजूला दीव 11 दीव संघ जो खरं तर गावाच्या अस्मितेसाठी क्रिकेटच्या या भूतपूर्ण लढतीसाठी एकत्र आले होते आणि त्यांच्या एकत्रितपणाचा हा आज मात्र विजय पाहायला मिळतोय. जरूर अपयशाची धूल खरं तर दीव 11 दीव संघाने चाकली, परंतु चांगला खेळ सुद्धा त्यांनी केलेला आहे. जितवाई जिते संघ इथे विजयी झाला. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे आभार. लगेच विनंती करतो रावे संघ रेडी आहे. जितवाई जिते रोहित. येस, थँक्यू डीजे. 2 षटकांची लढत शेवटचा सामना प्रेक्षकांच्या भेटी